कितीही वेळा प्रयत्न केला तरी तुमचे लोणचं वारंवार खराब होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. आजीबाईच्या हातच्या चवीचं लोणचं आणि त्यांच्या सगळ्या सिक्रेट टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. साठी मी इथे 2 किलो राजापुरी कैरी घेतलेली आहे. ही कैरी तुम्हाला एप्रिल महिन्याच्या मध्यांतरानंतर आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बाजारामध्ये मिळेल. चा वरचा पाट जो असतो तो एकदम जाडसर असा असतो, त्यामुळे यासाठी एकदम परफेक्ट अशा कैऱ्या असतात. या कैऱ्यांनी लोणचं कधीच खराब होत नाही, त्यामुळे मी तुम्हाला असं सजेस्ट करेल की लोणचं बनवण्यासाठी शक्यतो याच कैऱ्या घ्या, तुमचे लोणचं खराब होणार नाही. त्यानंतर बऱ्याच प्रमाणात याला चीक लागलेला असतो आणि त्यामुळे लोणचं खराब होऊ शकते. यासाठी आपल्याला कैऱ्या स्वच्छ धुणं खूप आवश्यक आहे. तर या मी 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. A1 स्वप्नाज किचनमध्ये सर्वांचे स्वागत. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट नक्की करा. कैरी चांगली व्यवस्थित चोळून अशा प्रकारे धुवून घ्यायची. इथे माझी 2-3 वेळा कैरी धुवून झालेली आहे. आता मी याच्यामध्ये आहे 1 चमचा मीठ. मिठाने कैऱ्यांमधील जी सर्व घाणधूळ असेल ती निघून जाईल आणि कैऱ्या अशा मिठाच्या पाण्यात मी आता जवळजवळ 2 तासासाठी भिजत ठेवणार आहे, म्हणजे या जंतुनाशक होतील आणि लोणचं खराब होणार नाही. याच्यातलं पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि एका कपड्यावर या सुटसुटीत टाकून वाळवून घ्यायचे. थोडाही पाण्याचा जरी अंश असला तरी आपलं लोणचं खराब होऊ शकतं. यासाठी सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे कैऱ्या व्यवस्थित स्वच्छ कोरड्या करून घ्यायच्या. आता जवळजवळ सगळ्या कैऱ्या माझ्या पुसून झालेल्या आहेत आणि आता या कपड्यावर मी त्या एकदम मोकळ्या पसरवणार आहे, म्हणजे चांगल्या कोरड्या होतील. जवळ 2 तास फॅन खाली या कैऱ्या मी वाळवून घेतल्या. माझ्या घरी कैरीचे लोणचं दरवर्षी केलेच जाते, त्यामुळे हा अशा प्रकारचा कैरी कापायचा विळा माझ्याकडे अवेलेबल आहे. तुमच्याकडं जर नसला तर तुम्ही बाजारात सुद्धा या कैऱ्या कापून मिळतात, तिथूनच तुम्ही कापून आणू शकता. मी या कैऱ्या घरीच माझ्या मिस्टरांकडून कापून घेतल्या. 2 किलोच्या कैऱ्या आता व्यवस्थित कापून तयार आहेत. मध्यम आकारातच मी याचे तुकडे करून घेतले. आजीबाईच्या हातच्या चवीचे हे पारंपरिक लोणच्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. आता कापल्यानंतर या कैऱ्या परत मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या, कारण की कैऱ्या कापताना चाकूची म्हणा किंवा लाकडाचा जो थोडाफार बारीक कण कैऱ्यांना लागलेला असतो, त्यामुळे लोणचं खराब होऊ शकतं. त्यामुळे कैऱ्या कापल्यानंतर कैऱ्या परत नक्की धुवा, कंटाळा करू नका. आता कैऱ्यांमध्ये मी टाकून घेणार आहे 1 चमचा हळद पावडर याच्यामध्ये मी टाकून घेतली आहे आणि 1 चमचा याच्यामध्ये मीठ घालायचे. आता मीठ आणि हळद टाकल्यानंतर सगळ्या कैऱ्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या. ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे, कारण मिठाने टाकल्याने होईल काय, याच्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे कैऱ्यांमधलं ते सर्व बाहेर निघून जाणार आहे आणि कैऱ्या चांगल्या कोरड्या होतील. आणि हळद काय असते, हळद जंतुनाशक असते, त्याच्यामुळे कैऱ्यांमधील काही थोडीफार बारीक जंतूपासून या कैऱ्यांचं रक्षण होईल. त्यामुळे हळद आणि मीठ हे कैऱ्यांमध्ये नक्की घालायचं. आता व्यवस्थित मिक्स करून झालं आहे. याच्यावर मी झाकण ठेवून 20 मिनटं ठेवणार आहे. आता झाकण काढून पाहूया. कैऱ्या चांगल्या मीठ आणि हळद आणि मिठामध्ये चांगल्या मुरलेल्या आहेत आणि थोडंसं मी कैऱ्या बाजूला केल्या तर तुम्ही पाहू शकता कसं पाणी इथे कैऱ्यांमधलं जमा झालं आहे. हे एक्स्ट्राचं पाणी असतं, हे काढणं खूप गरजेचं असतं. आता या कैऱ्या मी उन्हामध्ये वाळत ठेवणार आहे. याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी मी काढून घेते. तर लोणचं खराब होऊ नये म्हणून ही आणखी एक महत्त्वाची टीप आहे. अशा प्रकारे हळद मीठ लावल्यानंतर जे सुटलेले पाणी असतं ते काढून घ्यायचं, म्हणजे आपलं लोणचं कधीच खराब होत नाही. आता 2 वेगवेगळ्या भांड्यांमध्ये मी कैऱ्या पसरून घेतलेल्या आहेत आणि या मी आता उन्हामध्ये ठेवणार आहे. तर लोणचं खराब होऊ नये म्हणून आणखी ही एक महत्त्वाची टीप, कैऱ्या अशा व्यवस्थित पसरून घ्यायच्या आणि कडक उन्हामध्ये मी याला 4 ते 5. तर आता मी आली आहे आमच्या गच्चीवर आणि इथे मी चांगल्या कैऱ्या वाळवून घेणार आहे. छान ऊन पडलं इथे कडक. कैऱ्या वाळवून घेतल्या तर कुठल्याही प्रकारे केमिकलची पावडर न वापरता आपलं लोणचं 2 वर्षासाठी आरामात टिकतं. आणि इथं कैऱ्यांसोबतच मी लोणच्याची बरणीसुद्धा इथे कणकमध्ये ठेवली आहे, म्हणजे ही पण जंतुनाशक होऊन जाईल. आता लोणच्यासाठी लागणारे मसाले आपण भाजून घेऊया. त्यासाठी मी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलं आहे आणि मी घेतली आहे जवळजवळ अर्धी वाटी बडीशेप. वजनी प्रमाणात म्हणाल तर ही 200 ग्रॅम आहे. तर आता हिला खूप न भाजता अगदी मंद आचेवर फक्त याच्यातला ओलसरपणा जो आहे तो जाईपर्यंत आपल्याला ही भाजून घ्यायची आहे. मसाले टाकल्यानंतर
सतत हलवत राहायचे म्हणजे सगळ्या बाजूनी हे मसाले छान भाजले जातात. तर एक अर्धा मिनटं झालेला आहे आणि आता ही मी काढून घेते, कारण आपल्याला खूप जास्त मसाले भाजायचे नाही आहेत. तर आता ही मी एका प्लेटमध्ये काढून घेते. लोणचं बनवायसाठी जी पण भांडी आपण घेणार आहोत ती स्वच्छ आणि कोरडीच वापरायचे. बडीशेपनंतर मी इथे घेतले आहे जिरंसुद्धा मी 200 ग्रॅम घेतलं आहे, अर्धी वाटी. हे पण आपल्याला असंच कमी आचेवर, मंद आचेवर चांगले भाजून घ्यायचे. बस हलकासा मसाल्यांचा सुगंध यायला सुरुवात झाली की गॅसची फ्लेम बंद करायची. मसाले अगदी कमी भाजायचं कारण म्हणजे आपल्याला नंतर हे मसाले तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. म्हणजे गरम तेलामध्ये हे छान कुरकुरीत असे तळले जातात. यामुळे खूप जास्त भाजायची आपल्याला गरज नाही, फक्त ओलसरपणा जाईपर्यंत हे परतून घ्यायचे. आता जिरं पण मी एका वाटीत काढून घेते. तर या प्लेटमध्ये आता हे जिरं काढून घ्यायचं. छान मस्त खमंग असा वास येतो जिऱ्याचा. आता मी घेतली आहे मोहरी पण आपण भाजूया. आणि सर्व मसाले मी 200 ग्रॅमच्या प्रमाणातच घेतलेले आहे. फक्त आपल्याला मेथीदाणे कमी घालायचे आहेत, कारण मेथीदाण्यामध्ये कडवटपणा असतो. त्यामुळे इतर मसाल्यांपेक्षा मेथीदाणे थोडे कमी वापरायचे. तर मोहरी एकदम हलकीशी तडतडायला लागली की लगेच काढून घ्यायची. आपण पिवळी मोहरी आणि ही मसाल्यातली काळी मोहरी आहे, तर दोन्ही प्रकारच्या मोहरी लोणच्यामध्ये टाकणार आहोत. तुम्ही बघू शकता मोहरी चटचट अशी उडायला लागली आहे, तडतडायला लागली आहे. आता मी हे काढून घेते. तर आता मोहरी पण मी काढून घेते आणि आता आपण भाजायचे मेथीदाणे. सर्व मसाले मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही फॉलो केले तर तुमचं लोणचं एकदम अचूक प्रमाणात न चुकता न फसता तयार होईल. लोणच्यामध्ये मेथीदाण्यांची चव खूप छान उतरते. आणि मेथीदाणे जर म्हटलं तर मेथीदाणे हे गुणांची खाणे. जितकं आपण मेथीदाणे खाऊ तितकं शरीराला ते पोषक ठरतात. तर हे पण आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे. इतर मसाल्यांपेक्षा मेथीदाणे भाजायला अगदी थोडासा वेळ लागतो. सर्व बाजूंनी व्यवस्थित सारखं परतत राहायचं म्हणजे सर्व बाजूनी मसाले छान भाजले जातात. आता मेथीदाणे पण मी काढून घेते. मेथीदाणे जास्त भाजणे शक्यतो टाळायचं, कारण जर हे करपले गेले तर लोणच्याची चव कडवट होऊ शकते. त्यामुळे ही टीप नक्की आवर्जून पाळायची. मी घेतल्या आहेत जवळजवळ 8 ते 10 लाल सुक्या मिरच्या. या पण मी चांगल्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत, कारण की दुकानातून आपण आणल्या की याच्यावर बऱ्याच प्रमाणात धूळ वगैरे असते. याच्यामुळे लोणचं खराब होऊ शकतं. तर याआधी मी चांगल्या 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आणि आता या पण मी कमी आचेवर भाजून घेणार आहे. खूप जास्त भाजायची गरज नाही, अगदी हलकंसं भाजून घ्यायचे. तर आता मिरच्या पण इथे भाजून झाल्या आहेत. भाजल्या आहेत असं नाही म्हणता येणार, फक्त मी गॅस बंद करून त्या कडक अशा शेकून घेतल्या आहेत. तर या पण मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आणि आता आपण भाजूया पिवळी मोहरी पण मी 200 ग्रॅम इतकीच घेतली आहे. ही पण अगदी मंद आचेवर भाजून घ्यायची. पिवळी मोहरी इतर मसाल्यांपेक्षा थोडीशी जास्त घेतली तरी चालेल, कारण लोणच्यामध्ये पिवळी मोहरी खूप आवश्यक असते. हिचा स्वाद लोणच्यामध्ये खूप अप्रतिम येतो. तर सगळे मसाले इथे आपले छान भाजून झालेले आहेत. आता एका प्लेटमध्ये मी यांना काढून थंड करून मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. आपण काही खडे मसाले भाजून घ्यायचे. खडे मसाले अजून भाजायचे राहिले आहेत, ते आपण भाजून घेऊया. हे पण छान अगदी मंद आचेवर हलकेसे भाजून घ्यायचे. तर इथे अर्धी वाटी 200 ग्रॅम मी लवंगा घेतलेले आहेत. या खडा मसाल्यांचा लोणच्याला खूप अप्रतिम अशी चव येते. त्यामुळे खडे मसाले यामध्ये नक्की घालायचे. तर अगदी हलकीशी लवंग मी इथे भाजून घेतली आहे. गॅसची फ्लेम मी आता बंद केली आणि ही पण त्याच मसाल्यामध्ये मी काढून घेणार आहे. तर लवंगा पण मी इथे काढून घेतल्या आणि मी आता घेतल्या आहेत काळी मिरी. 200 ग्रॅम काळी मिरी घेतल्या आहे. अजून बऱ्याचशाच सिक्रेट टिप्स आणि ट्रिक्स पुढे व्हिडिओमध्ये बाकी आहेत. यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. A1 स्वप्नाज किचनमधले बरेच फॉलोअर्स व्हिडिओला शेअर करत आहेत. त्यांना मी रिक्वेस्ट करते की व्हिडिओ शेअर करण्यासोबत चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. खड्या मसाल्यांमध्ये मी दालचिनी पण घेतली आहे, पण दालचिनी बारीक न करता नंतर अख्खीच तळून घ्यायची आहे. आता मसाला मी हा छान गार करून घेतला आहे. आता हा मिक्सरमध्ये अगदी हलकासा बारीक करून घ्यायचा आहे. मसाले बारीक करताना आपल्याला याची बारीक पावडर नाही करायची, तर बस थोडेसे बारीक तुकडे झाले पाहिजे इथपर्यंतच आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. तर हलकासा जाडसर असा मसाला इथे आपला बारीक झालेला आहे. इतका छान सुगंध आला मसाले बारीक केल्यावर. आता आपण कैऱ्या पाहूया. कैऱ्या उन्हामध्ये ठेवून जवळजवळ 4-5 तास झालेले आहे आणि याच्यातला सर्व
पाण्याचा जो अंश आता आपण तेलामध्ये मसाले तळून तर आता तेल गरम करायसाठी गॅसवर मी ठेवले आहे पॅन आणि त्याच्यामध्ये मी जवळजवळ अर्धा किलोच्या प्रमाणात तेल घेतलं आहे. 2 किलोच्या लोणच्यासाठी मी इथे अर्धा किलो तेल घेतलं आहे. तर तेल गरम झालं आहे. सगळ्यात आधी मी याच्यात टाकणार आहे दालचिनीचे अख्खे तुकडे. तर दालचिनी तेलामध्ये टाकताच छान फ्राय झाली आहे. तर आता गॅसची फ्लेम मी बंद करणार आहे, म्हणजे आपले जे मसाले आहेत ते करपले नाही पाहिजेत, बस फक्त त्यांना एक गरम लागली पाहिजे. तर दालचिनी तेलामध्ये छान खमंग अशी तळली गेली आहे. आता याच्यामध्ये मी टाकणार आहे लाल सुक्या मिरच्या. लाल सुक्या मिरच्या लोणच्यामध्ये खूप छान लागतात. हवं तर या मिक्सरमध्ये बारीक करून पण टाकू शकतात, पण मला लोणच्यामधल्या या अख्ख्या मिरच्या खूप आवडतात म्हणून मी इथे अख्ख्याच मिरच्या टाकून घेतल्या आहेत. याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये टाकूया आपण बारीक केलेला मसाला. मसाला टाकल्यानंतर छान व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. हलकासा मसाला भाजला गेला की लगेच याच्यामध्ये टाकायची आहे लाल मिरची पावडर. तर इथे 2 किलोच्या लोणच्यासाठी मी अर्धी वाटी लाल मिरची टाकलेली आहे. ही नुसती तिखटच नाही तर हिचा रंग पण खूप छान लालसर असा येतो, त्यामुळे इथे मला दुसरी मिरची टाकायची गरज नाही. मिरची व्यवस्थित याच्यात मी मिक्स करून घेते. यासोबतच इथे मी घेतली आहे थोडी पिवळी मोहरी. अख्खी पिवळी मोहरी लोणच्यामध्ये खूप छान लागते म्हणून मी इथे पिवळी मोहरी टाकून घेतली. मसाले तेलामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये मी टाकणार आहे चवीनुसार मीठ. यासाठी मी इथे घेतले आहे जवळजवळ पाऊण वाटी मीठ. 2 किलोच्या लोणच्यासाठी मी इथे 300 ग्रॅम मीठ घेतलं आहे. वजनी प्रमाणात हे 300 ग्रॅम आहे. तर मीठ पण आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. लोणचं फक्त लोणच्याची चव वाढवण्यासाठी फक्त मीठ नाही तर टिकाऊ राहण्यासाठी पण मिठाचा खूप छान रोल असतो. साध्या मिठासोबतच लोणच्याची चव आणखीन वाढवण्यासाठी मी इथे घेतले आहे 150 ग्रॅम काळं मीठ. काळ्या मिठाने पण लोणच्याची चव खूप छान येते. सर्व मसाले व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया. मसाले छान व्यवस्थित मिक्स झाले आहेत, पण याच्यामध्ये तेल मला थोडं कमी वाटतंय, तर याच्यात आणखीन मी थोडं तेल टाकून घेते. सर्व मसाले छान तेलामध्ये घेणं. सर्व मसाले तेलामध्ये छान खमंग असे तळून घेतले. आता लोणच्यासाठी लागणारा सर्व महत्त्वाचा मसाला इथे आपला तयार झाला आहे. आता हा मसाला आपल्याला कैऱ्यांमध्ये टाकून मिक्स करायचा आहे, पण त्याआधी हा मसाला छान गार होऊ देणं, थंड होऊ देणं खूप महत्त्वाचं आहे. गरम मसाले जर तेलामध्ये लोणच्यामध्ये टाकले गेले तर लोणचं खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे ही टिप नक्की फॉलो करायची आहे. मसाले थंड करूनच गार झाल्यावर कैऱ्यांमध्ये मिक्स करायचे. लोणच्याचा मसाला थंड होतो तोपर्यंत आपण एक महत्त्वाची लोणच्याला बुरशी न लगावी म्हणून एक महत्त्वाची टिप्स पाहूया. तर ती म्हणजे कडक उन्हामध्ये जवळजवळ 5 तास या कैऱ्या मी चांगल्या वाळवून घेतल्या आहेत, म्हणजे याच्यामध्ये अजिबात पाण्याचं प्रमाण राहिले नाही. मध्ये जर पाण्याचा अंश राहिला तर लोणचं जास्तीत जास्त खराब होण्याची शक्यता असते. यामुळे मी या चांगल्या 4 ते 5 तास कडक उन्हामध्ये वाळवून घेतल्या, म्हणजे याच्यातला जो पाण्याचा अंश असतो तो पूर्णपणे राहिलेलाच नाही, त्यामुळे लोणचं खराब होण्याचा प्रश्नच येत नाही. लोणच्याला बुरशी लागत नाही. तर ही टिप खूप महत्त्वाची आहे, तुम्ही नक्की फॉलो करा, म्हणजे तुमचे लोणचं कधीच खराब होणार नाही. आणि लोणचं खराब होऊ नये याच्यावर मी शॉर्ट व्हिडिओ पण काल आपल्या A1 स्वप्नाज किचनवर टाकला आहे, तो तुम्ही जाऊन नक्की बघा. अगदी 1 मिनटं पण नाही, अगदी 37 ते 38 सेकंदाचा तो व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये मी महत्त्वाच्या लोणच्याला बुरशी न लागावी म्हणून महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत, त्या तुम्ही नक्की फॉलो करा, म्हणजे लोणचं खराब होणार नाही. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक आणि जे चॅनलवर नवीन आहात त्यांनी सबस्क्राईब नक्की करायचे. कैऱ्यांमध्ये मसाले मिक्स करण्यासाठी मी असं मोठं पसरट भांडं घेतलं आहे. भांडं पण मी चांगलं स्वच्छ धुवून कडक उन्हामध्ये वाळून घेतलं आहे. त्याच्यामध्ये लोणचं मिक्स करून घेऊया. लोणच्याची चव वाढवणारा सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे हिंग. इथं मी खडा हिंग बारीक करून घेतलेला आहे. खड्या हिंगाची चव खूप अप्रतिम असते. ही लोणच्यामध्ये हे हिंग नक्की टाकायचं आहे. तर यासाठी मी गॅसवर एक पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये हा हिंग टाकून घेणार आहे. हिंग छान तेलामध्ये खमंग असा तळून घ्यायचा आणि तळल्यानंतर हा गार करून त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. छान तळल्या गेला आहे. पूर्ण किचनमध्ये हिंगाचा खूप छान सुगंध येतो आहे. हा हिंग मी मसाल्यामध्ये मिक्स करून घेते.
आता या मसाल्यामध्ये मी हा हिंग टाकून घेते. पूर्ण मसाल्यासाठी पूर्ण लोणचं तयार होताना मी फक्त या एकाच उलटणीचा एकाच चमच्याचा वापर केला आहे. हिंग थंड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी या मोठ्या भांड्यामध्ये मोठं पसरट भांडं घेतले, त्यामध्ये सगळ्या कैऱ्या टाकून घेते. आता मी वाळलेल्या सगळ्या कैऱ्या या भांड्यात टाकून घेते. आजीबाईच्या हातचे सिक्रेट हे लोणचं तुम्ही जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा, आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. व्हॉट्सअप, इंस्टाग्राम किंवा फेसबुकवरही तुम्ही ही रेसिपी शेअर करू शकता. आणि तुमचे लोणचे कसे झाले हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता सर्व मसाले थंड करून घ्यायचे आहेत, यासाठी मी ते फॅनखाली ठेवले होते. आता सगळे मसाले छान थंडगार झाले आहेत. आता मी ते सगळ्या कैऱ्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. सगळा मसाला मी कैऱ्यांमध्ये टाकून घेतला आणि व्यवस्थित सर्व मसाला एकजीव होईपर्यंत हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. मसाला मिक्स केल्यानंतर याच्यात आपल्याला आणखी तेल टाकून घ्यायचं. सगळं तेल मी एकचदा याच्यात टाकून घेतले नाही, स्टेप बाय स्टेप हळूहळू थोडे थोडे तेल मी याच्यात टाकून घेतलं आहे. तेल टाकतानाही ते अगदी थंड करूनच आपल्याला टाकायचं आहे. ही टीप पण खूप महत्त्वाची आहे. गरम तेल जर आपण टाकले तर लोणचं खराब होण्याची शक्यता आहे. यामुळे लोणच्यामध्ये आपण जे काही सगळे जिन्नस टाकणार आहोत लसणाच्या ते पाकळ्या थंड करूनच घेतल्या. टाकायचे. गावरानी लसूण घेतलेला आहे. या लसणाच्या पाकळ्या तेलात तळून घ्यायचे आणि गार झाल्यावर हे सुद्धा लोणच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. आता लोणच्यामध्ये मी 1 वाटीभर लसणाच्या पाकळ्या तळून घेतलेल्या आहेत, त्या टाकून घेते. याची चव लोणच्यामध्ये खूप छान उतरते. लोणचं आता आपले तयार झाले आहे आणि हे मी काचेच्या बरणीत भरून घेते. चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा.